एमसीबीचे प्रकार. एमसीबीचे वर्गीकरण पोलच्या संख्येनुसार केले जाते. येथे ध्रुव स्विचेसचा संदर्भ देतात. एका खांबाला एकच स्विच असतो. 2 ध्रुवात वार सारखे 2 स्विच असतात. सिंगल पोल सर्किट ब्रेकर सर्किटच्या एका टप्प्याचे संरक्षण करतो आणि त्यात फक्त एक स्विच असतो. दुहेरी पोल सर्किट ब्रेकरमध्ये 2 स्विच असतात आणि ते फेज आणि न्यूट्रलचे संरक्षण देखील करतात. 3 ध्रुव सर्किट ब्रेकरमध्ये 3 स्विच असतात आणि ते 3 टप्प्यांचे संरक्षण देखील करतात. 4 ध्रुव एमसीबीमध्ये 4 स्विचेस, 3 फेज आणि 1 तटस्थ असतात. 4 ध्रुव 3 टप्प्याचे आणि तटस्थांचे संरक्षण करतात. एमसीबीचे वर्तमान रेटिंग. ब्रेकर ट्रिप करणाऱ्या करंटचे मूल्य वर्तमान रेटिंग म्हणून ओळखले जाते. वापरल्या जाणाऱ्या एमसीबीचा रेट केलेला प्रवाह संरक्षित करायच्या उपकरणाच्या लोड करंटवर अवलंबून असतो. हे मूल्य मानक एमसीबीसाठी 6 ते 125 अँपिअर पर्यंत असते. ते खालील रेटिंगमध्ये येतात: 6 अँपिअर, 10 अँपिअर, 16 अँपिअर, 20 अँपिअर, 25 अँपिअर, 32 अँपिअर, 45 अँपिअर, 50 अँपिअर, 63 अँपिअर, 80 अँपिअर, 100 अँपिअर आणि 125 अँपिअर. उदाहरणार्थ, तुमच्या घरात एअर कंडिशनिंग असल्यास 20 अँपिअर एमसीबी स्थापित करण्याचा सल्ला दिला जातो. तर मानक दिवे आणि पंख्यांसाठी 6 अँपिअर भरपूर असावेत. एमसीबी कसे स्थापित करावे? एमसीबीशी जोडलेल्या लोडच्या वर्तमान रेटिंगची गणना करा. लोडसाठी योग्य वर्तमान रेटिंगसह एमसीबी निवडा. लोड करंट 4 अँपिअर असल्यास 6 अँपिअरसाठी एमसीबी निवडा आणि 7 अँपिअरसाठी 10 अँपिअर एमसीबी निवडा. सिंगल आणि 3 फेज सर्किटसाठी नेहमी अनुक्रमे 2 आणि 4 ध्रुवांना प्राधान्य द्या. नॉब चालू आणि बंद करून एमसीबी व्यवस्थितपणे तपासा. खाली खेचताना नॉब पटकन पडेल याची खात्री करा. एमसीबी माउंट करण्यासाठी स्थान निवडा. एमसीबी नेहमी मेटल पॅनलच्या आवारात स्थापित केले पाहिजे. भिंतीवर योग्य स्क्रूसह मेटल बॉक्स माउंट करा. मेटल बॉक्सच्या आत एमसीबी एंड क्लॅम्प किंवा सी क्लॅम्प फिक्स करा. जोडण्यासाठी बारच्या विरुद्ध घट्टपणे दाबून एमसीबी माउंट करा. एमसीबी योग्य स्थितीत निश्चित केले आहे याची खात्री करा, जेणेकरून तुम्ही नॉब वर उचलून ते चालू करू शकता. एमसीबीच्या इनपुट आणि आउटपुट बाजूंच्या टर्मिनल्सवरील स्क्रूज सोडवा. पुरवठा तारा एमसीबीच्या इनपुट टर्मिनल्सशी जोडा आणि लोड एमसीबीच्या आउटपुट बाजूला संरक्षित करा. एमसीबी नॉब वर उचलून आणि भार कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत असल्याची खात्री करून वीज पुरवठा चालू करा. अर्धा चौरस मिलीमीटर वायरची 1 फूट लांबीची वायर घ्या. वायरच्या दोन्ही बाजूचे इन्सुलेशन काढून टाका. इन्सुलेशन भाग धरून ठेवा. वायरचा बेअर भाग फेज आणि न्यूट्रल दरम्यान वेगवान सेकंदांसाठी ठेवा. शॉर्ट सर्किट करण्याशिवाय काहीही नाही. तात्काळ एमसीबी ट्रिप करेल आणि लोडचा वीज पुरवठा खंडित करेल. एमसीबी बंद करून तुम्ही आता एमसीबीच्या अँपिअर रेटिंगपेक्षा जास्त लोड लागू करू शकता. ओव्हरलोडिंगशिवाय काहीही नाही. जेव्हा तुम्ही एमसीबी चालू करण्याचा प्रयत्न करता तेव्हा नॉब चालू स्थितीत टिकून राहणार नाही. ओव्हरलोड करंटमुळे नॉब सतत खाली पडतो. आपण ELCB वर चर्चा करूया. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. एमसीबी प्रमाणे ELCB देखील एक स्विच आहे, परंतु ते पृथ्वीच्या गळतीपासून संरक्षण करते. पृथ्वी गळती सर्किट ब्रेकर हा एक प्रकारचा सर्किट ब्रेकर आहे जो गळती करंटपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा ते गळती करंट ओळखते तेव्हा ते वीज पुरवठ्यापासून लोड डिस्कनेक्ट करते. पृथ्वीच्या गळतीमुळे विजेचे झटके येऊ शकतात जे प्राणघातक ठरू शकतात. फक्त ELCBचा प्राथमिक उद्देश एक सुरक्षा उपकरण विद्युत शॉकपासून बचाव करणे हा आहे. हे सर्किटमधून कोणत्याही अनधिकृत मार्गाने बाहेर पडणाऱ्या गळती प्रवाहाचा मागोवा ठेवते. परंतु हे ओव्हरलोडिंग किंवा शॉर्ट सर्किट करंटपासून संरक्षण करू शकत नाही. RCCB किंवा अवशिष्ट वर्तमान सर्किट ब्रेकर ELCBचे दुसरे नाव आहे. पृथ्वीची गळती म्हणजे काय? पृथ्वी गळतीची अनेक भिन्न कारणे आहेत. हे तुटलेले कंडक्टर किंवा थेट कंडक्टर इन्सुलेशन खराब झाल्यामुळे होऊ शकते. या व्यतिरिक्त जर लाईव्ह कंडक्टरने उपकरणाच्या शरीराला स्पर्श केला तर असे होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती कंडक्टर किंवा उपकरणाच्या तुकड्याला स्पर्श करते तेव्हा विद्युत प्रवाह त्याच्या शरीरातून आणि पृथ्वीवर जाऊ शकतो.
हे गळती करंट किंवा निरुपयोगी विद्युत प्रवाह जर उपकरणे योग्य प्रकारे मातीने बांधली गेली नाहीत तर विद्युत शॉक होऊ शकतो. उदाहरणार्थ, मोटरचे बाह्य शरीर स्टीलचे बनलेले असते, जे वातावरणातील परिस्थितीपासून अंतर्गत वायरिंगचे संरक्षण करते. विंडिंग आणि मोटर हाऊसिंग दरम्यान मजबूत इन्सुलेशन देखील प्रदान केले जाईल. काही वेळा जुन्या मोटरमध्ये इन्सुलेशन निकामी होऊ शकते किंवा कमकुवत होऊ शकते. यावेळी वेंडिंगमध्ये वाहणारा करंट देखील मोटारच्या घरामध्ये वाहू शकतो. यामुळे व्यक्तीला मोटर बॉडीला स्पर्श केल्यावर विजेचा धक्का बसू शकतो. जर मोटार योग्य प्रकारे माती केली असेल तर गळतीचा प्रवाह पृथ्वीवर जाईल आणि तो किंवा ती सुरक्षित राहतील. तुम्ही मोटारला ELCBशी जोडल्यास जोपर्यंत तुम्ही मोटारमधील इन्सुलेशन बिघाड दुरुस्त करत नाही किंवा मोटार चांगल्या पद्धतीने बदलत नाही तोपर्यंत ते सर्किट आपोआप बंद होईल किंवा बंद होईल. ही समस्या सामान्यतः इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये देखील उद्भवते. साधारणपणे ELCBची रचना 30 मिलीअँपिअरच्या लिकेज करंटसाठी सर्किट ट्रिप करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी केली जाते. उदाहरणासह चर्चा करू. आपण गृहीत धरू की एक मोटार ELCBशी जोडलेली आहे आणि मुख्य पुरवठ्यापासून 5 अँपिअर काढते. याचा अर्थ मोटर न्यूट्रलद्वारे फेज रिटर्नपासून 5 अँपिअर घेते. जर मोटारमध्ये योग्य इन्सुलेशन असेल तर ते फेजमधून 5 अँपिअर्स काढते आणि तेच 5 अँपिअर्स परत न्यूट्रलद्वारे पुरवते. ELCB चालू स्थितीत राहील कारण फेजमधील करंट आणि न्यूट्रलमध्ये फरक नाही. समजा मोटारचे इन्सुलेशन अयशस्वी झाले आणि त्याच्या घरामध्ये काही गळती प्रवाह काढला. ते 40 मिलीअँप असू शकते. आता मोटार मेनमधून 5.04 अँपिअर्स करंट काढेल, ज्यामध्ये मोटारच्या बाहेरील बॉडीला 40 मिलीअँपिअर्स लागतात आणि उरलेले 5 अँपिअर्स परत न्यूट्रलकडे जातात. येथे 40 मिलीअँपिअरसह फेज आणि न्यूट्रलमध्ये वर्तमान फरक आहे. हे 40 मिलीअँप ELCBला सर्किटमधून वीज पुरवठा बंद करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी पुरेसे आहे. ELCB कसे निवडायचे यावर चर्चा करू. MCB प्रमाणे ELCB देखील अनुक्रमे 2 पोल आणि 4 पोल सारख्या सिंगल फेज आणि 3 फेज सर्किटसाठी उपलब्ध आहे. ELCB वर्तमान रेटिंग निवड वर्तमान संवेदनशीलतेच्या तिप्पट वगळता MCB सारखीच आहे. ELCBमध्ये 30 मिलीअँपिअर, 100 मिलीअँपिअर आणि 300 मिलीअँपिअरसह अनेक ट्रिपिंग संवेदनशीलता स्तर आहेत. मानवी सुरक्षेसाठी विद्युतीय धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आम्ही संवेदनशीलता म्हणून 30 मिलीअँपिअर निवडणे आवश्यक आहे आणि विद्युत उपकरणापासून विद्युत धोक्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही 300 मिलीअँपिअरची संवेदनशीलता निवडू शकतो. ELCB कसे जोडायचे ते आपण चर्चा करू. ELCB माउंटिंग किंवा फिक्सिंग प्रक्रिया MCB प्रमाणेच आहे. कोणत्याही सर्किटमध्ये ELCB, MCB आणि लोड दरम्यान जोडलेले असते. MCB नेहमी प्रथम कनेक्ट केलेले असते कारण ELCB आणि MCBमध्ये काही दोष आढळल्यास ELCB प्रथम कनेक्ट केल्यावर MCB ELCBचे संरक्षण करू शकत नाही आणि सर्किट खराब होऊ शकते. ELCBला 2 वर्तमान रेटिंग आहेत. एक रेट केलेले वर्तमान जसे की 16 अँपिअर, 20 अँपिअर आणि 125 अँपिअर पर्यंत आणि 2 30 मिलीअँपिअर, 100 मिलीअँपिअर आणि 300 मिलीअँपिअर सारख्या वर्तमान संवेदनशीलतेमध्ये रेट केलेले. रेटेड वर्तमान सूचित करते की ELCB या रेटिंग करंटपर्यंत टिकू शकते. उदाहरणार्थ 20 अँपिअर ELCB 20 अँपिअर प्रवाहाचा सामना करू शकतो. याचा अर्थ जेव्हा त्यातून 20 अँपिअरपेक्षा जास्त प्रवाह वाहतो तेव्हा त्याचे नुकसान होईल. समजा ELCBचे रेटिंग 100 मिलीअँपिअर आहे. याचा अर्थ जेव्हा 100 मिलीअँपिअर किंवा 100 मिलीअँपिअरपेक्षा जास्त गळती चालू होते तेव्हा ELCB ट्रिप होईल. त्यामुळे नेहमी MCBच्या सध्याच्या रेटिंगपेक्षा ELCBचा रेट केलेला प्रवाह निवडा. उदाहरणार्थ जर तुम्ही 20 अँपिअर MCB वापरत असाल तर तुम्ही 20 अँपिअरपेक्षा जास्त रेटेड वर्तमान रेटिंगचा ELCB वापरणे आवश्यक आहे. तुम्ही MCBच्या सध्याच्या रेटिंगपेक्षा कमी वर्तमान रेटिंग असलेले ELCB वापरल्यास ELCBचे नुकसान होईल. समजा तुमच्याकडे 6 सब सर्किट्स आहेत. प्रत्येक सब सर्किट 6 अँपिअर सिंगल पोल MCBसह संरक्षित आहेत. म्हणून तुम्हाला 2 ध्रुव MCBच्या 36 अँपिअरसाठी मुख्य वितरण बाजूला एक सामान्य MCB स्थापित करावा लागेल. नंतर तुम्ही ELCBला कनेक्ट करा. मुख्य MCB आणि सब सर्किट MCB वर्तमान रेटिंगच्या 36 अँपिअर्सपेक्षा कमी नाही आणि 30 मिलीअँपिअर्स म्हणून संवेदनशीलता.
या व्हिडिओ सेशनमधून मला आशा आहे की तुम्ही फ्यूज, MCB आणि ELCBला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये लावू किंवा कनेक्ट करू शकाल आणि त्याचे संरक्षण करू शकाल. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.